भिंगे, लेन्सेस. दैनंदिन जीवनातील उपयोगात येणारी भिंगे तुम्ही पाहिलीच असतील. वृद्ध माणसे वाचनासाठी वापरणारी भिंगे, घराच्या प्रवेशद्वाराला असलेले नेत्रगोल, घड्याळाच्या दुरुस्तीसाठी कारागीर डोळ्याला लावत असलेले उपकरण इत्यादी अशी उदाहरणे आहेत. चष्म्यामध्येही भिंग असतात. याशिवाय भिंग वापरून दुर्बिणी तयार केल्या जातात हे तुम्ही अभ्यासले आहे. भिंग हे 2 पृष्ठभागांनी युक्त असे पारदर्शक माध्यम आहे. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात त्यांना द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल भिंग असे म्हणतात. हे भिंग त्याच्या कडेपेक्षा मध्यभागी जाड असते. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूने गोलीय असतात त्यांना द्विअंतर्वक्र भिंग किंवा दुहेरी अंतर्गोल भिंग म्हणतात. हे भिंग त्यांच्या मध्यभागांपेक्षा कडेला जाड असते. भिंगाचे प्रकार आकृतीमध्ये दाखवले आहेत. भिंगातून जाताना प्रकाश किरणाचे 2दा अपवर्तन होते. प्रथम आत जाताना व दुसऱ्यांदा भिंगातून बाहेर पडताना. त्यामुळे किरणांची दिशा बदलते. बहुतेक भिंगांना 2 गोलीय पृष्ठभाग असतात. त्यापैकी प्रत्येक पृष्ठभाग एक संपूर्ण गोलाचा एक भाग असतो. आकृती अ आणि ब मध्ये बहिर्गोल व अंतर्गोल भिंगांचे काटछेद दाखवले आहेत. यात पृष्ठभाग 1 हा S1 या गोलाचा तर पृष्ठभाग 2 हा S2 गोलाचा आहे. वक्रता केंद्र सेंटर ऑफ कर्वेचर C. भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र म्हणतात. प्रत्येक भिंगास C1 व C2 अशी 2 वक्रता केंद्रे असतात. वक्रता त्रिज्या रेडियस ऑफ कर्वेचर R. भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या त्रिज्यांना R1 व R2 ला भिंगाच्या वक्रता त्रिज्या म्हणतात. मुख्य अक्ष प्रिन्सिपल ॲक्सिस. भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे मुख्य अक्ष होय. प्रकाशीय केंद्र ऑप्टिकल सेंटर O. प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र म्हणतात. आकृतीत O मधून जाणारे किरण P1Q1 व P2Q2 इत्यादी सरळ रेषेत जात असल्याने हा O प्रकाशीय केंद्र आहे. मुख्य नाभी प्रिन्सिपल फोकस F. बहिर्गोल भिंगात जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडतात तेव्हा अपवर्तनानंतर ते मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसारित होतात. त्या बिंदूस बहिर्गोल भिंगाची नाभी म्हणतात. येथे F1 व F2 ही मुख्य नाभी आहेत. आकृती अ मध्ये दाखवल्याप्रमाणे बहिर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावर एकत्र येतात, अभिसारित होतात. म्हणून याला अभिसारी भिंग कन्व्हर्जिंग लेन्स असे म्हणतात. अंतर्गोल भिंगात मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडल्यानंतर अपवर्तनामुळे अशा प्रकारे अपसारित होतात की जणू काही ते मुख्य अक्षावरील एका बिंदूपासून बाहेर पडत आहेत. या बिंदूला अंतर्गोल भिंगाची मुख्य नाभी म्हणतात. येथे F1 व F2 हे मुख्य नाभी आहेत. आकृती ब मध्ये दाखवल्याप्रमाणे अंतर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर एकमेकांपासून दूर जातात, अपसारित होतात. म्हणून या भिंगांना अपसारी भिंग डायव्हर्जिंग लेन्स असे म्हणतात. नाभीय अंतर फोकल लेंथ F. भिंगाची मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य यामधील अंतर नाभीय अंतर होय. करून पहा. साहित्य बहिर्गोल भिंग, पडदा किंवा मोठा कागद, मीटर पट्टी, भिंग ठेवण्यासाठीचे स्टँड इत्यादी. कृती पडदा स्थिर ठेवून भिंगाच्या साहाय्याने दूरवरच्या वस्तू उदाहरणार्थ झाड किंवा इमारत
यांची सुस्पष्ट प्रतिमा पडद्यावरती मिळवा. पट्टीच्या साहाय्याने पडदा व भिंग यामधील अंतर मोजा. आता भिंगाचा दुसरा पृष्ठभाग पडद्याकडे करा. पुन्हा भिंग पुढे मागे सरकवून दूरवरच्या वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा पडद्यावर मिळवा. पट्टीच्या साहाय्याने पडदा व भिंग यामधील अंतर मोजा. पडदा व भिंग यामधील अंतरास काय म्हणतात? या अंतरावरून बहिर्गोल भिंगाच्या वक्रता त्रिज्येबाबत शिक्षकांशी चर्चा करा. दूरवरच्या वस्तूंची प्रतिमा भिंगाच्या नाभीच्या जवळपास मिळते. म्हणून वरील कृतीत पडदा आणि भिंग यांच्यातील अंतर हे नाभीय अंतर असते. वरील कृतीत अंतर्गोल भिंग वापरल्यास काय होईल?